मोहोळ तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांना आमदार करा अशी मागणी जोर धरू लागली आहे। तालुक्यातील भाजप नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला आहे। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी प्रत्यक्ष मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील भेट घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौरे यांनी दिली। मोहोळ तालुका एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि बाळराजे पाटील यांच्या संघटनात्मक कामामुळे अवघ्या 4 महिन्यात राजकीय समीकरणे बदलली। अनगर नगरपंचायत, मोहोळ नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपला आपला झेंडा फडकवण्यात यश आलं। मागील 20 वर्षांपासून विधानसभा मतदारसंघावर अनुसूचित आरक्षण असल्यानं स्थानिक नेतृत्वाला संधी मिळाली नव्हती। त्यामुळे संघटन बळकट करणाऱ्या बाळराजे पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। आता या मागणीला फडणवीस काय प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल।